चांगलं व्यक्तिमत्व असणं. बघा आपण अनेक सामने असे बघितले, ग्रामीण क्रिकेट देखील बघितलं, पण हे चित्र बघायला आपल्याला खूप कमी मिळतं की दोन्ही संघामधील सर्वात चांगले खेळाडू, सर्वात उत्कृष्ट खेळाडू हे सलामीला आलेत. तर नवापाडामधून आलेत बाळा बोराडे द कॅप्टन स्वतः आणि निलेश म्हात्रे मोठा गाव संघाकडून. एक असे फलंदाज जे दोन्ही दिशेला फलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. डावखुऱ्या हाताची फलंदाजी असू दे, अगदी त्यांचे स्विचेस देखील तेवढेच चर्चेत येत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत प्रल्हाद काळन. ह्या नावाने देखील अनेक वर्ष चर्चा केली आहे आणि चर्चेमागे त्यांची गोलंदाजीच्या बळावरती अनेक वर्ष चर्चा त्यांची देखील राहिली आहे. मॅच ऑन. पहिला चेंडू, फर्स्ट बॉल. पहिला चेंडू फुल टॉस आहे. फुल टोल तर नक्कीच वसूल होणार नाहीये. चेंडू नो पण इथे घोषित करतायत. सबमरीन नक्कीच थोडासा चेंडू होत होता. धावा मिळतील 3 धावा. पहिला चेंडू अगदी नो फेकण्यात आला. फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला. तिथे घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 1+2 3 धावा इथे मिळणार आहेत आणि पुढील चेंडू हा फ्री हिट देखील असणार आहे. अगदी सुवर्ण संधी फलंदाजाला, बॅटरला, निलेश यांना. यावेळी देखील लोअर फुलटॉस चेंडू होता. अगदी चांगला फटका बघायला मिळतो आपल्याला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पण त्यांना बीट करत हा चेंडू निघून जाणार आहे सीमेच्या पलीकडे. चार धाव्यांसाठी फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटच्या चेंडूवरती अगदी चांगला फटका बघायला मिळतो आपल्याला. मिड विकेट आणि लॉंग ऑन रिजनच्या अगदी मधून काव कॉर्नर रिजन वरती तिथे देखील 4 धावा वसूल करतात. म्हणजे या पहिल्या चेंडूवरती धावा किती आल्यात? 7 धावा या पहिल्याच चेंडूवरती आल्यात. ठीक आहे, पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळी देखील पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न तिथे केला होता. पुन्हा एकदा नोमन्स लँड मध्ये चेंडू. खेळाडू यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. फेकी देखील तेवढीच चांगली करण्यात येते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, हा नकार दिला होता. त्यानंतर हकार देखील दिला, येस देखील म्हटलंय आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धावेनिशी धावफलक देखील पुढे सरसावतोय. 9 धावा धावफलकावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. एक चेंडू आता पडतोय. 2 चेंडू नक्कीच होत आहेत. 2 चेंडूच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज पीके गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. अगदी सबमरीन होत असलेला चेंडू, डीप होत असलेला चेंडू तो बघितला आपण. तो देखील मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. काय म्हणाल नितीन सर? नक्की सुरुवात टॉस गमावल्यानंतर चांगली आपल्याला पाहायला मिळते. नवापाडा आणि मोठागाव 40+ संघाची. मात्र पुढच्या दोन्ही टीम्स रिपोर्टिंग करून ठेवायचे. चिकनगर पिसोली एकत्रित आपल्याला पाहायला मिळेल. कोमल हिरवळी ऑलरेडी इथे आलेत आणि कामोटे आणि पारगाव कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचे. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच एका बाजूला चिकनगर पिसोली एकत्रित तुम्ही पाहाल आणि कामोटे आणि पारगाव रायगड विभागातील 2 संघ. येस, खूप चांगली मॅच. पुढील चेंडू, तिसरा चेंडू षटकामध्ये. निलेश मात्र फेस करतील पीके यांना. राऊंड द विकेटने मारा करतायत पुन्हा एकदा. यावेळी देखील अगदी चांगला एक्झिक्यूट झालेला हा चेंडू आपण बघितलाय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर्स देखील रोल करण्यात आले होते. अगदी एक लेफ्टी बॅटरला ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला चेंडू इथे हाताळला. पहिला चेंडू नक्कीच फुल टॉस होता. अंदाज मांडला गेला नाही. अगदी शोल्डर्स देखील फ्री झालेले नसताच गोलंदाजाचे, ते फ्री आता झालेत आणि यावेळी चांगला चेंडू हाताळलाय. अगदी क्रॅम्प करण्याचा प्रयत्न, क्रॅम्प नक्कीच केला फलंदाजांना आणि एकच धाव तिथे मिळणार आहे. पण तरी देखील चांगल्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावा येणं तेवढंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटे तिथे होते आणि प्रथमच स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतात बाळा बोराडे. फेस करतील पीके. साईड देखील चेंज करण्यात आली आहे. 25 मिनिटांचा अवधी देण्यात येणार आहे या 5 षटकांमध्ये. ते फेकणं अनिवार्य असणार आहे. मोर द विकेट डिफॉल्ट टॉस चेंडू आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडू निघून जाणार आहे घोषांकित क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा मिळणार आहेत इथे देखील 2 धावा मिळणार आहेत. येस, जर घोषांकित क्षेत्राचा विचार आपण केला तर घोषांकित क्षेत्रावरती अच्छा बीमरचा रिव्ह्यू घेण्यात येतोय. येस, स्पर्धेमध्ये एकच पद्धतीचा रिव्ह्यू अलाउड असणार आहे, घेण्याची परवानगी असणार आहे, तो म्हणजे बीमर पद्धतीचा चेंडू. अगदी फुलटॉस चेंडू. जीटीसी आपण बघतोय. क्वालिटी विथ क्लिअरिटी. निर्णय देखील आपल्याला कळवण्यात येईल. जर वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू असला तर नो घोषित करण्यात येईल. जर वेस्ट हाईटच्या खाली चेंडू असला तर तो लीगल घोषित करण्यात येईल.
येस, इट्स अ नो बॉल. येस, नक्कीच बघा, क्वालिटी विथ क्लिअरिटी म्हणणं मागचं कारण आहे की बॅटर क्रीजमध्ये आहे की नाहीये ते देखील आपण इथे बघितलं. बॅटर नक्कीच क्रीजमध्ये आहेत आणि चेंडू अगदी सबमरीन होत असला तरी देखील वेस्ट हाईटच्या वरती तो चेंडू असल्यामुळे पंच हा देखील चेंडू नो घोषित करण्यात येणार आहे. नो बॉल. चर्चा होते, चर्चा होण्यामागचं कारण नितीन सर कदाचित असं देखील असू शकतं की 2 बिमर चेंडू गोलंदाजांनी फेकल्यात. मग स्पर्धेच्या नियमामध्ये तो नियम देखील ऍड आहे का की जर 2 बिमर चेंडू फेकले तर नियमाच्या अनुसार गोलंदाज पुढे गोलंदाजी नाही करू शकत. हा देखील नियम आहे. पंच देखील तीच चर्चा करतायत. चर्चेला उद्यान आता येत आहे. बघत काय निर्णय असणार आहे. फ्री हिट तर नक्कीच मिळेल. बॅटरला फ्री हिट मिळणार आहे आणि धाव संख्येचा विचार केला तर धाव फलकावरती 13 धावा आहेत. हा, प्रत्येक नो चेंडू हा फ्री हिट असणार आहे. मग तो बिमर पद्धतीचा असू देत, पॉपिंग क्रिजच्या बाहेरचा नो बॉल असू देत किंवा मग अगदी फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचा नो बॉल असू देत. नो चेंडूवरती फ्री हिट हे मिळणारच आहे. 13 धावा फलकावरती पहिल्या षटक मार्गस्थ असताना येस गोलंदाज इथे चेंज करण्यात येत आहेत. त्याच्या मागचं कारण आहे की 2 चेंडू बिमर पद्धतीचे गोलंदाजांनी हाताळले, त्यामुळे त्यांना आता या षटकामध्ये गोलंदाजीपासून वंचित ठेवण्यात येणार आहे. हे स्पर्धेचे नियम आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण हेच नियम बघतो. पंचांची भूमिका तेवढीच चांगली आपल्याला बघायला मिळत आहे. मुन्ना पठाण सर आपण बघतोय की मेन पंचांच्या भूमिकेत. की दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम कल्याण जेपी जय पवार. जेपी पॅनलचे सर्व तुम्ही पाहताय. सध्या या नावाची भरपूर चर्चा आहे, जय पवार या नावाची. ग्रामीण टेनिस आपण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा नक्कीच त्यांची निवड सुद्धा झालेली. बघा फ्रीटचा बॉल आहे. मनीष राजू म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. राईट राऊंड द विकेट. पहिला चेंडू विकेट केलाय. कनेक्शन आहे का चांगला. झेलची शक्यता देखील असणार आहे. तिथे झेल कंप्लीट केलाय पण फ्री हिट असणार आहे. 2 धावांचा देखील प्रयत्न होतोय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो फेकण्यात येतोय. यष्टा उद्ध्वस्त झालात पण चेंडू हातामध्ये आहे का तर चेंडू हातामध्ये नाहीये. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. झेलची शक्यता होती. झेल देखील कंप्लीट केला. फ्री हिट असल्यामुळे 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी आपण बघितलं तर अगदी चित्याच्या वेगाने या 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावतोय. 15 धावा धावफलकावरती. नक्की सुरुवात चांगली झाली. झेले प्रदीपने चांगला टिपला होता. मात्र फ्रीटचा बॉल होता. हा फायदा असतो फ्रीटचा आणि तो फायदा जरूर झाला नवापड आणि मोठा गाव टीमला, कारण की बाळा अन्यथा बाद झाले असते. मात्र फ्रीट होता त्यामुळे ते बाद झाले नाही. बघा राजू मांद्रेचा पहिला चेंडू चांगला होता. बघा पुढे काय घडेल, कारण की पुन्हा ते गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहेत. यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडू आपण बघितला तो सबमरीन होत होता. झेलची शक्यता तिथे असणार आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये निघून जातोय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा नक्कीच इथे पूर्ण होणार आहेत आणि फेकी स्ट्रायकिंग एंडला करण्याचा प्रयत्न असणार आहे. चांगली गोलंदाजी आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा आहेत धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. लास्ट बॉल टू गो. चांगलं कमबॅक केलं, कारण 2 बिमर बॉल आल्यानंतर 17 धावा. ज्या प्रकारे मागची मॅच तुम्ही पाहिली काटे आणि गोरेली एका षटकात 31 धावा राजन पाटीलने बनवल्या होत्या आज काटे गोरेलीच्या विरुद्ध. मात्र तरी मॅच त्यांना जिंकता आली नाही. ती मॅच गमावावी लागली. येस, शेवटचा चेंडू लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू इथे फेकण्यात आला होता आणि अगदी आपण बघितलं तर रेल्वेच्या या मैदानावरती आता पावसाळी क्रिकेटमध्ये देखील चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या ट्रॅव्हल होण्यामागचं कारण एकच आहे की ती ग्रास कटिंग करण्यात आली आहे. याचं श्रेय नक्कीच मी संपूर्ण NB ग्रुपला देईन, संपूर्ण आयोजक कमिटीला देईन, संपूर्ण त्यांचे मित्रपरिवाराला देईन, निलेश म्हात्रे यांना, बाळा भुराडे यांना, कृष्णा खीर यांना, या सर्वांना देईन, ज्यामुळे आज पावसाळी क्रिकेटमध्ये देखील चेंडू ट्रॅव्हल रेल्वेच्या मैदानावरती होतोय. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती 18 आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि त्या पहिल्या षटकामध्ये 2 गोलंदाजांचा वापर नक्कीच झालाय. त्याचं कारण मनीष 2 बिमर बॉल होते त्यामुळे 2 गोलंदाजांचा वापर झाला. प्रदीपने एक चांगला झेल सुद्धा टिपला होता. 18 धावा पहिल्या षटकात आल्या. मागच्या मॅचमध्ये 77 धावांचा पाठलाग करायचा होता. दापोड आणि भादवड टीमला पहिल्या षटकात 31 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर अमित गायकरचं जे षटक होतं 4 धावांचं, तिथून भरपूर काही मॅचमध्ये कलाटणी मिळाली आणि त्यानंतर ज्यावेळी अमित गायकर दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करायला आले तिथे त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 2 षटकार अमितला जरूर आले. मात्र त्यातील एक षटकार आपण पाहिलं तर चेंडू खराब नव्हता. राजन पाटीलने तो फटका बनवला कव्हरच्या दिशेने. तो एक फटका सुंदर होता. मात्र मॅच जिंकली ते महत्त्वाचं होतं. मनोज पाटीलने शेवटच्या मोमेंटला काटे आणि गोरेली टीमला ती मॅच जिंकून दिली. इथे या पहिलीच इनिंग सुरू आहे, कारण 2 सत्रामध्ये कधी काय होईल काय सांगता येत नाहीये. बरोबर, अगदी बरोबर नितीन सर.
ते शेवटच्या क्षणापर्यंत तो देखील चेंडू झेल पकडला असता तर हॅट्रिक देखील कंप्लीट झाली असती मनोज यांची. पुन्हा एकदा हा खेळ निश्चितेचा असतो. अगदी आपल्याला असं वाटलं होतं 6 चेंडू 11 धावा, षटकार देखील आलाय, 3 चेंडू 3 धावा डिफेंड होतील का, पण त्या डिफेंड देखील करून दाखवल्यात. गोलंदाजी मार्कवरती चेंज आणि गोलंदाजी मार्कवरती येतात घनश्याम. एक अष्टपैलू खेळाडू, चांगली गोलंदाजीसाठी जाणले जातात, फलंदाजी देखील त्यांच्याकडून चांगली होत्या. स्ट्रायकिंग एंडला बाबा बोराडे पुन्हा एकदा येतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला निलेश म्हात्रे आहेत साथ देण्यासाठी. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न होणार आहे. फर्स्ट बॉल दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडूवरती अगदी बॉडीला टर्न केलं होतं, हुक करण्याचा प्रयत्न तिथे केला, गतीमध्ये देखील परिवर्तन करण्यात आलं होतं, बॉडीला अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. आणि क्रॅम्प असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की क्रॅम्प करण्याचा प्रयत्न फलंदाजाला असतो. लेग बाईस स्वरूपाची ही धाव देण्यात येणार आहे, म्हणजे बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याच प्रकारचा संपर्क इथे होत नाहीये. 19 धावा धावफलकावरती, 19 रन्स ऑन द बोर्ड. घनश्याम गोलंदाजी मार्कवरती. आव्हान आता घनश्याम यांच्यावरती देखील मोठं असणार आहे. निलेश म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला. स्पर्धेचे आयोजक सर्व खेळी करत असताना आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी दुसरं षटक मार्गस्थ आहे. चला 25 मिनिटांची अवधी आहे, ची देखील नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा लाईन ओळखली आहे का चांगली तर यस, पंच पुन्हा एकदा टर्न होत आहे. दोन्ही हात समांतर करतील. अवांतर स्वरूपाची ही धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. नवापाडा आणि मोठा गाव या संघामध्ये. पीके सन्स आजदे विपक्ष लोटू आई विथ लोटू आई देवीचा पाडा या दोन्ही संघांमध्ये यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये निघून जाणार आहे, पण चेंडू पुन्हा एकदा आपण बघितलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये निघून जातोय. रेल्वे मैदानाचा विचार केला आणि जर भौगोलिक परिस्थिती रेल्वे मैदानाची विचार केली तर अगदी सी टाईप आपल्याला मैदान बघायला मिळतं. पॉइंट रिजन तर फाईन लेग, स्क्वेअर लेग रिजन पूर्णपणे क्लोज आहे. तिथे फक्त घोषांकित स्वरूपाच्या धावा आपल्याला मिळतील. मनीष, आणि हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल की ज्यावेळी तुम्ही 2 गाव 1 संघ हे खेळताय तर तुम्हाला दोन्ही टीम्सला 2-2 गोलंदाज तुमचे वापरायचे आहेत. हे लक्षात असणं ही महत्त्वाची सूचना आहे प्रत्येक टीमला. 2 गाव 1 हे संकल्पना तुम्ही पाहताय, मात्र एका टीमचे 2 गोलंदाज वापरणं बंधनकारक सुद्धा आहे. येस, बंधनकारक आहे, गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. घनश्याम गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत खूप चांगलं षटक त्यांनी हाताळलंय. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज आणि पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. चांगली गोलंदाजी. अगदी आपण बघितलं तर क्रॅम्प करण्यामध्ये यश इथे मिळतंय फलंदाजाला, थांबून ठेवण्यामध्ये, रोखून ठेवण्यामध्ये यश मिळतंय. कारण अशाच एखादी षटकाची आवश्यकता आणि अपेक्षा आजदे देवीचा पाडा या संघाला नक्कीच होती. कारण पहिल्या षटकामध्ये अगदी 18 धावा आल्या होत्या, त्यानंतर शांत ठेवण्यामध्ये यश मिळत आहे. पुन्हा एकदा वाईडिशची यॉर्करचा वापर केलाय, पण दिशेपासून थोडेसे भरकटलेत. लाईन अगदी अप्रतिम होती, लेंथ अगदी अप्रतिम होती, पण लाईन मध्ये थोडंसं पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. चांगला चेंडू नक्कीच मी म्हणेन. जर लाईन मध्ये असता तर देखील निर्धावाला असता. यावेळी बॅटच्या अगदी आर्क मध्ये चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडूला प्लॉटच्या बाहेर डिस्पॅच करून टाकलाय, भिरकावून दिलाय. येतो एक उत्तुंग षटकार निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून. षटकार आलाय, षटकाराची आवश्यकता होती, तो षटकार नक्कीच येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. फुल टॉस आणि यावेळी फुल टोल इथे वसूल होतोय. नो चेंडू नक्कीच, हा देखील बिमर पद्धतीचा चेंडू. नो बॉल, नो +6, 7 धावा आणि येणारा चेंडू फ्री हिट देखील असणार आहे. सुवर्ण संधी ही ते बॅटरला मिळते. अप्रतिम फटके बघायला मिळतात. चूक गोलंदाज करतोय तर चुकीला इथून माफी मिळणार नाहीये. घनश्याम यांच्यावरती सलग 2 चेंडूंवर 2 षटकार. पुढील चेंडू देखील फ्री हिटचा असणार आहे. नक्कीच निलेश म्हात्रे या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर राहिलेली. टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असो, अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्या आहेत. महाराष्ट्रातील, भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहिली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. या स्पर्धेमध्ये 2 4 व्हीलर कार घेऊन जाणारा खेळाडू 2 वेळा मोठा गाव संघाने ती स्पर्धा जिंकली. आजही किरण पाटीलचा तो चौकार आम्हाला आजही आठवतोय थर्ड मॅनला. मनीष, नक्कीच सर. पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू आहे. चांगला लीव्ह केलाय का तर यस, पंच पुन्हा एकदा टर्न होणार आहेत. चांगला लीव्ह केलाय म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असणार आहे आणि अजून एक अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. किरण आहेत आपल्या बरोबर जे आपल्याला धावसंख्या सांगतील. 38 धावा, 38 ऑन द बोर्ड.
फ्री हिटचा पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा लाईन. यावेळी गोलंदाजाने आपण बघितलं तर राईट आर्म राऊंड विकेटनी मारा करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी प्रयत्न असणार आहे की आर्क पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. फ्री हिट ही कंटिन्यू आहे. 2 चेंडू सलगचे इथे वाईट देखील आल्यात. फ्री हिटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न केला. अगदी बॉलरच्या डोक्यावरून लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मी इथे आपल्याला एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. हीच तर खेळी असते, याला सर क्रिकेट म्हणतात. कारण एक फलंदाज जर समोरील चांगली बॅटिंग करत असेल तर त्यांना स्ट्राईक देणं तेवढं गरजेचं आहे. तीच अँकर रोल असं म्हटलं जातं. ते बाळा बोर्डे अप्रतिम आतापर्यंत हाताळत आहेत. नक्कीच. आणि बाळा बोर्डे यांच्यासाठी एक पारितोषिक सुद्धा आलंय. दिलीप वजे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे मानपडाचे उद्योजक आहेत त्यांच्याकडनं फक्त बाळा बोर्डेसाठी प्रत्येक षटकाला 500. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न तिथे होता. यावेळी बघितलं तर दिशेमध्ये परिवर्तन केलं, लाईन मध्ये परिवर्तन केलं आणि गतीमध्ये देखील परिवर्तन केलं होतं. बॅटची फक्त एज बघायला मी इथे आपल्याला एक धाव इथे देखील खात्यामध्ये ऍड होणार आहे. आणि धावा आहेत धाव फलकावरती 42 धावा, 42 रन्स. अगदी मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपल्याला नवापाडा आणि मोठा गाव हे दोन्ही संघ बघायला मिळत आहेत. आणि दोन्ही संघाचे नक्कीच कॅप्टन मी म्हणेन, कर्णधार मी म्हणेन नवापाडा आणि मोठा गाव या संघाचे निलेश म्हात्रे, बाळा बुराडे जे बॅटिंग करतायत. खूप चांगली बॅटिंग. 2 षटकांचे अखेरीस 42 धावा धाव फलकावरती, 42 रन्स ऑन द बोर्ड. आता इथून कमबॅक होईल का? कमबॅक करणं गरजेचं आहे. पीके अँड सन्स, आजदे, लोटुआई, देवीचा पाडा ह्या दोन्ही संघांमध्ये देखील ती ताकद आहे. बॅटिंग आहे, गोलंदाजी देखील तेवढी सुदृढ आहे. आता इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. 42 धावा धाव फलकावर आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. काय म्हणाल नितीन सर? सरासरी खूप चांगली मेंटेन केली आहे. काय टार्गेट इथे सेट होणार आहे? नक्कीच. सरासरी आपण पाहिलं तर 21.00च्या सरासरीने 42 धावा दाबा केला आणि या सरासरीने बॅटिंग केली. 75 प्लस ते जाऊ शकतात. मात्र पहिल्या मॅचमध्ये काटे गुरुली संघाने 76 केल्या होत्या, त्या अपुऱ्या वाटत होत्या. मात्र मनोज पाटीलचे जे शेवटचे 3 चेंडू होते तिथून मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळाली. आमचे जीटीसीचे ऑपरेटर गणेश, आमचे मित्र, त्यांचे आगमन झाले, त्यांना विनंती असेल या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकात 42 धावा झाले. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून मोठा गाव नवापाडा संघाकडे एक सुवर्ण संधी आहे की 75-80 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. बघा या षटकामध्ये निलेश म्हात्रेंनी कसेही 3 षटकार मारले तर हनुमान म्हात्रे, शनिशा बैलाचे मालक यांच्याकडनं 1000 रुपये. फुल टॉस चेंडू होता. यावेळी देखील पुन्हा एकदा आपण बघितला विकेट करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा फक्त टॅप शॉट बघायला मिळतोय आपल्याला. अगदी विकेट वरती तो चेंडू. आणि पारितोषिक नक्कीच लागणार आहेत. एटीएमसी ते खुले झालेत कारण स्पर्धा देखील तेवढीच चांगली बघायला मिळते. फाईट देखील तेवढीच चांगली बघायला मिळते. 2 गाव 1 संघ 40+ हा हंगाम आपल्याला बघायला मिळतोय. उद्या देखील आपल्याला तेच दृश्य बघायला मिळेल. आज 40+ क्रिकेट ग्रामीण बघायला मिळते तर उद्या 40+ नसणार आहे, फक्त ग्रामीण क्रिकेट म्हणजे यंगस्टर्स खेळायला येस बघायला मिळतील आपल्याला. ते देखील 2 गाव 1 संघ असणार आहे. जे सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात चांगले खेळाडू खेळायला बघायला मिळतील आपल्याला या रेल्वे मैदानावरती. पुढील चेंडू, यावेळी विकेटचा प्रयत्न स्ट्रेट बॅटनी. काय एक्झिक्युशन बघायला मिळत आहे, काय फटका बघायला मिळतोय, अप्रतिम कनेक्शन बघायला मिळत आहे. स्वीट स्पॉट वरती चेंडू हिट होतोय. लॉंग ऑफ रिजनच्या सीमेच्या पलीकडे येतोय तुंग षटकार 6 धावेंसाठी. 500 रुपयाचे कॅश प्राइज मिळणार आहे. बाळा बोर्डे यांना प्रत्येक 6ला दिलीप वजे यांच्याकडनं 500 आहेत. बाळा बोर्डेला माहिती आहे ना रेल्वे ग्राउंडमध्ये षटकार मारणं कठीण नाहीये. चेंडू बॅटवर आला तर षटकार जाणारच आहे आणि प्रदीपच्या विरोधात त्यांनी षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता पण यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी सबमरीन होत असलेला चेंडू आपण बघितला. त्या चेंडूवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. फक्त बॅटची एज, फिंगर्स देखील रोल करण्यात यावी प्रदीप यांच्याकडून आले होते. धाव संख्येचा विचार केला तर 50 धावा इथे धाव फलकावरती कंप्लीट होत आहेत. नवापाडा आणि देवीचा पाडा या दोन्ही संघांच्या. प्रदीप यांना षटकार निलेश म्हात्रे यांनी मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे दिलीप वजेदादा यांच्याकडून. यावेळी अगदी षटकाराच्या मोहात बॅटर येत आहेत का? चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. अगदी गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडला. स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग देखील झाला होता कारण त्यावरती फिंगर्स रोल करण्यात आले होते. आणि अगदी आपण बघितलं तर आपले गुणलेखक माहिती देतात की पहिला चेंडू हा डॉट आलाय. 3रं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला. विकेट येतोय स्लॉटच्या चेंडूला. बुल्लटच्या बाहेर डिस्पॅच करण्यामध्ये यश निलेश म्हात्रे यांना मिळत आहे. अगदी आपला ब्रँड आणि तो ब्रँडेड षटकार त्यांना बघायला मिळतोय. 6 धावा.
जबरदस्त बॅटिंग मनीष. ज्या प्रकारे पारितोषिक लावल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा मॅच मध्ये टर्न होतं, हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. निलेश म्हात्रे खुंकार शिकारी आहेत. धावांची भूक आजही त्यांच्यामध्ये. रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर खेळले आणि आता 40+ सुद्धा ते गाजवत आहेत. येस, लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. यावेळी देखील विकेटचा प्रयत्न केला. बॅकची एज आहे का पंचांकडे? लाऊड अपील होते, दोन्ही पंचांकडे लाऊड अपील होते. पंच तटस्थ आहेत, पंच स्थिर आहेत, एका जागेवरती उभे आहेत. लाऊड अपील करण्यात आली होती, पंचांनी अपील फेटाळून लावली आहे, पण डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक त्वरित करून दाखवलं प्रदीप यांनी. अगदी आपण या षटकाचा विचार केला तर बॅलन्स सीसॉ सारखं डुलणारं हे षटक बघायला मिळते आपल्याला. अगदी एक चेंडू बघितला जो गोल्डन स्पॉट वरून थोडासा बाहेर निघाला, यष्ट्यांच्या अगदी जवळून इंचेस सेंटीमीटरच्या फरकाने. 56 धावा धावफलकावर, 56 रन्स ऑन द बोर्ड 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 12 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. 56 धावा धावफलकावरती सरासरीचा विचार केला तर ती देखील खूप चांगली इथे मेंटेन करण्यात आली आहे. .66 ची सरासरी आतापर्यंत नवापाडा मोठागाव या संघाने राखली आहे, मेंटेन केली आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. 56 धावा धावफलकावरती उच्चांक गाठणार आहे का? समोर देखील तेवढाच चांगला संघ बघायला मिळतो आपल्याला. पीके अँड सन्स आजदे आणि लोटुआई देवीचा पाडा या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला हे 11 खेळाडू इथे बघायला मिळत आहेत. अजयजी सावंत यांचं देखील मी आगमन करीन. मनपूर्वक स्वागत सर आपलं देखील. चला थोडंसं स्पीडअप ची अपेक्षा करतो दोन्ही संघांकडून. पीके अँड सन्स आजदे आणि लोटुआई देवीचा पाडा संघ, थोडीशी विनंती असेल आपल्याला. 25 मिनिटांची अवधी, त्या अवधीमध्येच आपल्याला हे 5 षटकं फेकायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आज संपूर्ण दिवसात 8 संघ हे फाईट करतील. आपला ध्येय हेच असणार आहे, संपूर्ण NB ग्रुपचं ध्येय हेच असणार आहे की सामने हे 5 षटकांचे असले पाहिजेत. दुसऱ्या फेरीतील सामने देखील 4 षटकांचे असले पाहिजेत. आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत महेंद्र म्हात्रे ऑन द बॉलिंग ट्रॅक. फेस करतील बाळा बोराडे. धावा धावफलकावरती 56 धावा. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 12 चेंडूंवरती किती धावा बनवणार? आतापर्यंतच्या सरासरीचा विचार केला तर 18.66 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली आहे नवापाडा आणि मोठागाव या संघाने. आणि यावेळी हुकचा फटका बघायला मिळतो आपल्याला बोराडे यांच्या बॅटमधून. थोडीशी मिसफील्ड, थोडासा फंबल तिथे बघायला मिळत आहे. हेमंत असणार आहे तिथे स्क्वेअर लेग रिजन वरती. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेवरती समाधान मानलंय. 2 धावा नक्कीच तिथे होत्या, पण चांगली बॅटिंग होते, चांगली फलंदाजी आपल्याला निलेश म्हात्रे यांच्याकडून बघायला मिळते. त्यामुळे स्ट्राईक देखील त्यांच्याकडे रोटेट करण्यात आली आहे. 56 धावा धावफलकावरती आहेत, 57 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक होईल का? कमबॅक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा पंचांकडे अगदी लाऊड अपील. सलग 2 चेंडू निलेश म्हात्रे यांनी फेस केलेत आणि दोन्ही चेंडूंवरती लाऊड अपील बघायला मिळते आपल्याला. बॅटचा वेध त्या चेंडूने घेतला होता का असं म्हणायला हरकत नाही की गोलंदाजांना प्रदीप यांना नक्कीच त्या शेवटच्या चेंडूवरती सूर गवसला होता. आणि या चेंडूवरती देखील पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. झेलची शक्यता आहे तिथे. राम आहे चेंडूच्या खाली. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू नक्कीच जातोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, धावचीची शक्यता, पण 2 धावा इथे देखील पूर्ण करतायत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धावा धावफलकावरती 59. बघा नितीन सर, अंकुश लावण्यामध्ये यश नक्कीच मिळालंय. महेंद्र म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. 3 चेंडूंवरती एकही मोठा फटका आलेला नाहीये. पुन्हा एकदा विकेट. अगदी हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवलाय, तो लँड होतोय अगदी मुख्य व्यासपीठाच्या वरती. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून. डीजे गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती. विकेट आलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि बघा अप्रतिम फलंदाजी नक्कीच मी म्हणेन की प्रत्येक चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न तर केलाय, पण लाईन देखील तेवढीच चांगली ओळखली आहे.
42 ह्या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा आर्कच्या चेंडूला, स्लॉटच्या चेंडूला फ्लॉटच्या बाहेर डिस्पॅच करून टाकलाय, फेकून दिलाय. यावेळी खाव कॉर्नर रिजनला टार्गेट करत असताना पुन्हा एकदा बिगेट केलाय, पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार येतोय निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून. डीजे 48 वैयक्तिक या धावसंख्येवरती खेळत असताना निलेश म्हात्रे विकेटचा प्रयत्न केला, झेलची शक्यता आहे तिथे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये एकच धाव मिळणार आहे. 49 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना आणि विशिष्ट म्हणजे आउट झालेत का? येस, स्ट्रायकिंग एंडला बा बोराडे यांची खेळी संपुष्टात आली आहे, पण त्यांनी देखील त्यांचं काम चोख पार पडलंय असं मी नक्कीच म्हणेन. समोरून खूप चांगला घनघाती प्रहार होतोय. त्या घनघाती प्रहार होत असताना आपली कामगिरी आहे की त्या प्रहारामध्ये आपलं योगदान देणं. योगदान कसं देणं तर स्ट्राईक रोटेट करणं. स्ट्राईक देखील रोटेट करण्यात आली होती आणि आता बघा कुठले बॅटर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अजून एक नवा पाड्यातील असे फलंदाज येत आहेत ज्यांनी अगदी शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल. येस 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 येस, क्षमा असावी, षटक संपलाय. हा येस येस, षटक संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आहे 72 धावा धावफलकावरती आहेत नितीन सर. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर किरण पाटील थोडंसं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं.
सुरू आहे. एका बाजूला नवापाडा आणि मोठा गाव, दुसऱ्या बाजूला पिकेन्सन आजदे आणि नोटोई देवीचा पाडा, आणि तिसरी मॅच चिकनगर आणि पिसिवली एकत्रित, आणि दुसऱ्या बाजूला कामोटे आणि पारगाव हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. जितू पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत, आणि एका बाजूला निलेश म्हात्रे 49 धावांवर तिथे बॅटिंग करतायत, आणि अर्धशतक पूर्ण झालेलं या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक निलेश म्हात्रेच्या नावावरती एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया निलेश म्हात्रेसाठी, ज्याने अर्धशतक ठोकलंय या मॅच मध्ये. आणि नक्कीच नितीन सर, या खेळाडूसाठी देखील मी हेच म्हणेन की हा शॉट नाही, हा शॉट आहे विशेष, हा खेळाडू आहे खास. अगदी चांगला फटका. अजून एक अर्धशतक आपल्याला बघायला मिळते. स्पर्धेतील दुसरी मॅच चालू आहे, तिसरी इनिंग चालू आहे, आणि त्या 3 अर्धशतका आपण बघितल्यात. नक्कीच निलेश म्हात्रेला थांबवणं आता थोडंसं कठीण झालंय. ते पिकेन्सन आजदे आणि देवीचा पाडा 40+ टीमला बॅक टू बॅक ठोकलाय दुसरा षटकार. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा आपल्याला पाहायला मिळतात. 84 84 धावा आपण कधी पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये 76 धावा चेस झाल्या नाहीये. 77चं टार्गेट होतं, मात्र ती मॅच जिंकली होती काटई आणि गोलवलीने. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. 84 धावा धाबल कधी लागलेत, मात्र कोणत्याही धावा सेफ नाहीयेत मनीष या क्रीडांगणामध्ये, कारण की पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे, पाऊस नाहीये मैदानात, तुम्ही कोणत्याही धावा सेफ म्हणता येणार नाहीये. अगदी बरोबर सर, अगदी बरोबर बोललात. कुठलीही धावसंख्या सेफ नाही, आणि क्रिकेटमध्ये तर कुठलीही धावसंख्या सेफ नाहीये. त्यात हाई चेंडू उंच गेलाय, हाई चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. निलेश म्हात्रे जबरदस्त बॅटिंग करतात या मॅच मध्ये. आपण पाहतोय एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर नवापाडा मोठा गाव 40+ ग्रामीण टीमची 90 धावा आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा धापलकरती लागलेत. अक्षरशः बरसलाय निलेश म्हात्रे या मॅच मध्ये. हाई फटका सुंदर आहे, हाई जाईल सीमारेषेच्या बाहेर. निलेश म्हात्रे ऑन फायर. धावसंख्या 96 96 वरती पोहोचली आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्या ज्या बाईक आहेत रस्त्यावरती त्या थोड्याशा व्यवस्थित पार्किंग करा, जेणेकरून कोणत्या प्रकारचा अडथळा येणार नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 100 धावा पाहायला मिळतील का हा प्रश्नचिन्ह जरूर होता, मात्र सिंगल मिळाले. 97 97 धावा इथे उभारलेत नवापाडा आणि मोठा गाव. 97 धावा आणि 98 धावांचा पाठलाग करायचा आहे तो पिकेन्सन आजदे आणि लोटोई देवीचा पाडा संघाला या मॅच मध्ये. तत्पूर्वी टॉससाठी या चिकनगर आणि पिसोली टीम जी एकत्रित तुम्हाला पाहायला मिळेल, त्या टीमचं कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला कामोटे आणि पारगाव दोन्ही टीमचे कॅप्टन. लवकरात लवकर या टॉससाठी 5 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. सोन्या गायकवाड आपण या टॉससाठी 25 चेंडू मध्ये 73 धावांची इनिंग इथे साकारली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे निलेश म्हात्रेसाठी. जबरदस्त बॅटिंग. 9 षटकार तुम्ही पाहिले आणि 1 चौकार. जबरदस्त बॅटिंग. 98 धावांचा आता पाठलाग करायचं या मॅच मध्ये. चला टॉस साठी यायचे. चिकनगर पिसिवली कॅप्टन कोमल आणि कामोटे पारगाव कॅप्टन सुलक्षण भोईर किंवा सोन्या गायकवाड आपण टॉस साठी या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. कॅप्टन लवकरात लवकर यायचे. चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. बघा राजा जाधव थोडासा सराव करतायत. आत्ताच वाकड्यांच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्यांना मिळालाय, त्यामुळे ते सराव करतायत. मालिकावीरचे भानकरी मात्र बाळा बोराडे होते आणि चांगला खेळ केला होता. आणि बघा नक्कीच नाणेफेकीसाठी आल्यात. येस इथे चला कामोटे पारगाव टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. चिकनगर पिसिवली कॅप्टन या लवकर. हरेश कोमल सुनील भोईर टॉस साठी या. चला अपोजिट टीमचे कॅप्टन आलेत कामोटे पारगावचे. 98 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल ऍक्टिव्हिटी पुन्हा एकदा आपण मनीष यांच्याकडे जाणार आहोत. तत्पूर्वी टॉस सुद्धा केला जाणार आहे, त्यामुळे कॅप्टन या. हनुमान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. मोठा गावचे शहीनशाह बैलाचे मालक आणि प्रसिद्ध बघा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिजित भोईर यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या. अभिजित स्वागत आहे आपलं. चला कॅप्टन या लवकर प्लीज. चला टॉस साठी कॅप्टन आलेत बघा. कामोटे आणि पारगावचे कॅप्टन आलेत. प्लीज चिकनगर आणि पिसिवली
कॅप्टन या लवकर. आमचे मित्र वीरनाथ यांचे आगमन झाले मोठा गावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. हेमंत म्हात्रे यांचे आगमन झाले नवापाड्याचे. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. 5 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. पारगाव आणि कामोटे संघ आपल्यासाठी सूचना असेल, कंपल्सरी चेसिंग हा नियम असेल. दोन्ही टीमचे 2-2 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल, लक्षात घ्या. 2-2 गोलंदाज दोन्ही टीमचे. कंपल्सरी चेसिंग आहे. एक रिव्ह्यू फक्त तुमच्याकडे असेल भीमरसाठी. टॉस झालेला बघायचे. टॉस जिंकलाय तो कामोटे पारगाव टीमने. 5 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कृष्णा खीर यांच्याशी संपर्क साधला. मॅच सुरू होते. सलामी जोडी लगेचच मैदान दाखल करायचे. पिकेन्सन आजसे आणि लोटोई देवीचा वाडा. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील मनीष. येस, धन्यवाद नितीन सर. अठ्ठ्याण्णव धावांचं लक्ष आपल्याला बघायला मिळत आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर अगदी 77 धावांचं लक्ष होतं. त्या लक्ष्याला पाठलाग करत असताना नक्कीच खूप चांगलं षटक शेवटचं बघायला मिळालं. आणि दोन्ही संघ इथे देखील तुल्यबळ आहेत. पिकेन्सन्स आजदे आणि लोटवाई देवीचा वाडा. अगदी नुकत्याच झालेल्या पंडित पाटील सर यांच्या आपण बघितलं एक ज्येष्ठ समालोचक आहेत, त्यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती वाकलांवरती. तिथे आम्ही देखील त्या स्पर्धेला समालोचनाची भूमिका हाताळली होती. त्यात आपण बघितलं अगदी देवीचा वाडा संघाने 7 खेळाडूंमध्ये ते चला पुष्कर दादा आपल्याला विनंती असणार आहे. पुष्कर काठे आपण कुठे असेल आपण या कॉम्बॉक्स मध्ये. आणि ती देखील स्पर्धा त्या संघाने देवीचा पाडा संघाने जिंकली होती. अगदी 7 खेळाडूंमध्ये प्रथम ती स्पर्धा त्यांनी जिंकली होती. तसं काहीतरी खेळ करण्याची आवश्यकता इथे. पिकेसन आजदे देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. आणि 2 गाव आपण बघितलं तर एक संघ म्हणजे नक्कीच दोन्ही गावातील सर्वात सुदृढ चांगले खेळाडू इथे खेळतात. बघा दत्ता यांना हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे महेश वेले आणि अनिकेत म्हात्रे यांच्याकडून. बघा पारितोषिक पहिल्या फेरीमध्ये देखील आपण बघितले. पारितोषिक दुसऱ्या फेरीमध्ये देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत. दत्ता भोईर यांच्यावरती मोठं पारितोषिक. हॅट्रिक जर त्यांनी संपादन केली तर अनिकेत म्हात्रे आणि महेश वेले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला चेंडू फर्स्ट बॉल फेस करण्यासाठी सलामीला आलेले फलंदाज घनश्याम आणि जितू पाटील आणि घनश्याम सलामीला आलेत. धाव संख्या खूप मोठी आहे. पहिले काही षटकांचा खेळ, पहिले काही निर्णायक चेंडूचा खेळ असणार आहे. 98 धावा इथे बनवायच्या जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्क करतील दत्ता भोईर. फर्स्ट बॉल पहिला चेंडू फेस करतील घनश्याम. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर फाईट करत असताना निर्णायक ही मॅच. पहिली फेरी दुसरा सामना. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. अगदी आपण बघितलं तर खेळपट्टीवरती पाण्याचा 2 बादल्यांचा वापर करण्यात आलाय. अगदी त्या स्पॉटवरती गोलंदाजी केली. अकूट टप्प्याचा चेंडू आहे आणि त्या अकूट टप्प्याला चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केला. पण या खेळपट्टीचा आपण अनेक दिवस चर्चा करतोय की काही स्पॉट्स असे आहेत ज्यावरती उसळी मिळते तर काही स्पॉट्स असे आहेत ज्यावरती अगदी उसळी कमी होते. पुन्हा एकदा यावेळी देखील आपण बघितलं तर मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. कव्हर्स रिजन वरती डीप कव्हर्स मधून 2 खेळाडू आहेत. अजित मात्रे ते चेंडूच्या खाली येणारे 2 धाव घेण्याचा प्रयत्न. जितू यांची खेळी संपुष्टात आली आहे. अगदी गोल्डन डक वरती बाद होत असताना
अगदी खूप चांगली फेकी बघायला मिळाली आपल्याला अजित यांची. डायरेक्ट फेकी केली दत्ता यांच्या हातामध्ये. त्यांनी देखील हाताचा कलम अगदी टायमावरती लावला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. जाऊयात पुन्हा एकदा आपण डीजे मास्टर यांच्याकडे. बघा हेमंत म्हात्रे यांच्याकडून उर्फ लारा यांच्याकडून एक खूप चांगलं पारितोषिक येत आहे. अजित म्हात्रे यांनी जर एका हाताने डाईव्ह मारून झेल घेतला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्कवर दत्ता पुन्हा एकदा सज्ज. घनश्याम आहेत पुन्हा एकदा त्याच रिजन वरती. यावेळी कनेक्शन अप्रतिम बघायला मिळते आपल्याला आणि चेंडू निघून जाणार आहे सीमारेषा पार. येतोय उत्तुंग षटकार फ्रॉम घनश्याम. अप्रतिम फटका. थोडीशी जागा मिळाली, थोडासा रूम मिळाला, त्यावरती अगदी तुटून पडल्यासारखे बॅटचा प्रहार केलाय चेंडूवरती. स्वीट स्पॉटला चेंडू देखील हिट होतोय. कव्हर्स रिजनला टार्गेट केलाय आणि षटकार इथे वसूल होतोय. 6 धावा. पुढे चेंडू पुन्हा एकदा फुलचा फटका. यावेळी आहे पॉवरफुल. अप्रतिम फटका. पुन्हा एकदा बॅटच्या चांगल्या स्पॉटला कनेक्शन आणि पुन्हा एकदा अजून एक उत्तुंग षटकार बघायला मिळतोय घनश्याम यांच्या बॅट मधून. संख्येचा विचार केला तर धावा आहेत धावफलकावरती 13 धावा. अशाच काहीतरी सुरुवातीची आवश्यकता अपेक्षा संपूर्ण संघाला होती. तशीच सुरुवात इथे नक्कीच घनश्याम करून देत आहेत. जितू देखील तेवढेच आक्रमक फलंदाज आहेत पण ते अगदी गोल्डन टाकवरती बाद होत आहेत. एकही चेंडू त्यांनी फेस केलेला नाहीये. दत्ता यांच्यावरती हल्ला करण्यात येतोय. 2 षटकार नक्की झाले. षटकारांची हॅट्रिक होते का? पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू वाईड घोषित करण्यात येणार आहे. व्हाईट बॉल 1 फॉर द ओव्हर आहे का? तर येस 1 फॉर द ओव्हर नक्कीच असणार आहे. आणि 1+1 वाईट +1 2 धावा. अशाच काहीतरी सुरुवातीची आवश्यकता पीके अँड सन्स आजदे आणि देवीचा पाडा या दोन्ही संघांना होती. या संघाला होती एकत्रितच या संघाला होती. आणि तसेच काहीतरी अवश्यवरती अगदी आपण बघितलं तर गोलंदाजावरती हल्ला केलाय. घनघाती प्रहार घनश्याम यांनी केलाय. कव्हरचा तो फटका नक्कीच विस्मरणीय बघायला मिळाला. त्यानंतर फुलचा फटका तो देखील सक्सेसफुल झाला, पॉवरफुल झाला. आता काय असतं गोलंदाजाकडे? पुन्हा एकदा हुक केलाय. यावेळी स्कोर लेग रिजनला टार्गेट करत असताना झेलची शक्यता. राजा जाधव अप्रतिम कॅच तिथे पकडलाय. खूप चांगला झेल आणि फलंदाज घनश्याम यांना देखील तंबूच्या आशेला परत पाठवण्यामध्ये यश दत्ता यांना मिळत आहे. बघा 2 षटकार आले त्वरित दत्ता यांनी कमबॅक करून दाखवलं होतं. अगदी पुन्हा एकदा बॉडीवरती प्रहार केला आणि एक फलंदाज पुन्हा एकदा तंबूच्या आशेला परत पाठवल्यात. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आता तंबूच्या आशेला परत गेले. 2 विकेट्स इथे नक्कीच मिळाल्यात. एक धावचित स्वरूपाने रनआउट स्वरूपाने तर दुसरी विकेट पुन्हा एकदा बॉडीवरती अटॅक करत असताना दत्ता यांना मिळते. आणि फलंदाजी मार्कवरती येतात प्रदीप ज्यांनी नक्कीच चांगलं षटक फेकलं होतं. शेवटचं षटक. आता पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी घोषांकित क्षेत्रामध्ये निघून जाणार आहे एका धावेसाठी. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. 16 धावा धावफलकावरती. येस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. ज्या सरासरीचा आपण विचार केला ती सरासरी नक्कीच इथे मेंटेन करण्यात आली होती. पण तरी देखील आपण बघितलं तर आजदे देवीचा पाडा या संघाचे 2 खेळाडू 2 धडाडीचे फलंदाज बाद झालेत. जितू इथे तंबूच्या आशेला परत गेलेत. घनश्याम जे चांगले फटके खेळत होते ते देखील तंबूच्या आशेला परत गेलेत. आणि आता गोलंदाजी मार्कवरती कोण येतात नवापाड्यातील राजा जाधव जे जाणल्या जातात आपल्या गोलंदाजीसाठी. वाकलन गावामध्ये आपण बघितलं तर नुकत्याच झालेल्या 4 तारखेच्या स्पर्धेमध्ये त्यांनी अगदी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक मिळवलं होतं. पण समोरील संघ देखील तेवढाच बलाढ्य बघायला मिळतोय.
सरासरी मेंटेन करण्यात आली आहे. 98 धावा इथे बनवायच्यात. राईट आर्म राऊंड विकेटनी मारा करणार आहेत. पहिला चेंडू फुल टॉस आहे. फुल टोल वसूल होत नाहीये. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. अशाच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला अपेक्षित आहे. त्याच्या मागचं कारण रेल्वे मैदानाची ही भौगोलिक परिस्थिती बघायला मिळते. 180 डिग्री हे ग्राउंड आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी आपण शॉर्ट पिच पद्धतीची बॉडीवरती अटॅक केला तर जास्तीत जास्त एकेरी किंवा दुहेरी धावा आपल्याला बघायला मिळतील. साईड चेंज पुन्हा एकदा अगदी त्या पाण्यावरती त्या स्पॉटवरती चेंडूला लँड करतायत. चेंडू लँड होतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता इथे बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राजा जाधव. 2 चेंडू सलग निर्धाव आलेत. पुन्हा एकदा सलग आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅटची एज आणि निलेश म्हात्रे यांच्याकडून चुकीची अपेक्षा आज आपण करतच नाहीयेत कारण हा त्यांचा दिवस आहे. अर्धशतक देखील झळकावलं. यष्टांच्या मागे चांगली कामगिरी, चांगला झेल देखील टिपला. आता इथून कमबॅक करायचं असेल आजदे देवीचा पाडा संघाला तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. ती पार्टनरशिप इथे बिल्ड होते का? पार्टनरशिप बिल्ड करणं नक्कीच गरजेचं असणार आहे. विकेट्स राखून ठेवणं गरजेचं आहे. धावसंख्या देखील मोठी आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एकेरी दुहेरी धावा तर आहेतच आहेत पण षटकार मारणं देखील तेवढंच गरजेचं आहे. ते षटकार येणार आहेत का? फलंदाजी मार्कवरती बॅटर येत आहेत. अमोल येत आहेत फलंदाजी मार्कवरती. त्यांची साथ देण्यासाठी प्रदीप देखील आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. पण राजा जाधवची गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. एक खूप चांगला झेल स्क्वेअर लेग रिजन वरती नक्कीच त्यांनी घेतला आणि त्यानंतर आता चांगली गोलंदाजी करतात. पुढील चेंडू यावेळी हुक करण्याचा प्रयत्न केला. कनेक्शन चांगलं नाहीये. झेलची शक्यता आणि चेंडू जमीन दोस्त इथे होतोय. अगदी खूप चांगलं अंतर कव्हर केलं. अगदी चेंडूच्या खाली देखील गेले पण धावचीची शक्यता. डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. बघा त्याच फलंदाजाची विकेट मिळते. धावचीत स्वरूपाने मिळणार आहे. म्हणजे ती विकेट टीमच्या खात्यामध्ये जाईल. नवापाडा मोठा गाव या संघाच्या खात्यामध्ये विकेट जाणार आहे. अगदी राजा जाधव यांच्या खात्यामध्ये ती विकेट नाही मिळणार आहे. चांगला प्रयत्न अप्रतिम होता. बघा त्या रिजन वरती आपण बघितलं रेल्वेच्या मैदानावरती स्क्वेअर लेग रिजन आणि आपण बघितलं तर अगदी काव कॉर्नर पर्यंत क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण कार्य आहे. ते कठीण कार्य इथे पूर्ण करत असताना अगदी चेंडूच्या खाली गेले पण तो कलाम लावणं हाताचा तो बंद होणं अगदी टाइमावरती ती टायमिंग खूप गरजेची आहे. ती टायमिंग इथे मिळाली नाही. त्याच्या मागचं कारण पाय देखील त्या चिखलामध्ये थोडासा सरकला पण त्यानंतर फेकी अप्रतिम केली. धावचीत स्वरूपाने विकेट मिळवून दिली आहे. आता थोडेसे शोल्डर्स डाऊन बघायला मिळत आहेत पीके अँड सन्स आजदे आणि देवीचा पाडा या संघाचा कारण भरपूर विकेट्स देखील गेल्यात. 3 गडी बाद झाल्यात. यावेळी विकेट केलाय. अप्रतिम टायमिंग बघायला मिळत आहे. अगदी मुख्य व्यासपीठाला मान वंदना देणारा हा षटकार. ज्या षटकाराची नितांत आवश्यकता नितांत गरज होती तो षटकार इथे येतोय. आल्या पहिला चेंडू आर्कचा होता. स्लॉटचा होता. त्याला प्लॉटच्या बाहेर भिरकवलाय. राजा जाधव यांच्यावरती दडपण दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. एकूणच धाव संख्येचा विचार केला तर धावा धाव फलकावरती 23 धावा. पुन्हा एकदा अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. क्षमा असावी. गिरीश आहेत बॅटर. षटक संपलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी लक्ष बघा खूप मोठं आहे. 98 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. त्याचा पाठलाग करत असताना 12 चेंडूंवरती 24 धावा आल्यात. म्हणजे अजूनही 74 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या. त्यासाठी सरासरीचा विचार केला जर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 24.66 हा रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 षटकार मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. हे देखील आपण अशक्य नाहीये. हे देखील शक्य आहे. हे होताना देखील आपण रेल्वेच्या ह्या मैदानावरती अनेक वेळा बघितलंय. त्यावरती बॅटरला आता थोडंसं संयमी पाळी खेळणं गरजेचं आहे. आपण बघितलं तर पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. ती पार्टनरशिप इथे बिल्ड होत आहे का? तो संयम राखून चांगल्या चेंडूंवरती प्रहार करणं देखील तेवढंच गरजेचं इथून आहे.
उमेश गोलंदाजी मार्कवरती, उमेश जाधव. नक्कीच आपण बघितलं तर बंधुराज राजा जाधव यांच्या गोलंदाजीचा अंत इथे झाला. उमेश जाधव हे आता गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. नवापाडा संघातून खेळत असणारे हे दोन्ही बंधुराज चांगली कामगिरी होत्या. पहिला चेंडू फर्स्ट बॉल बिगेटचा प्रयत्न अगदी त्या स्पॉटला टार्गेट केलाय. प्रत्येक गोलंदाजाचा आपण जर विचार केला ना तर आपण जी पाणी इथे अवेलेबल करून दिलं, कारण रेनी बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेट एक वेगळं चॅलेंज आपल्या समोर घेऊन येत आहे. त्या चॅलेंजवरती गोलंदाजावरती देखील खूप मोठा चॅलेंज असतं, कारण बॅटर्स डॉमिनेटिंग क्रिकेट. पुन्हा एकदा त्याच रिजनवरती पुन्हा एकदा यावेळी पंचांकडे अपील करतायत. पंच अपील फेटाळून नक्कीच लावतायत. पहिला चेंडू आपण बघितला तर बॅटरच्या आर्क पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू आपण बघतोय अगदी बॉडीवरती अटॅक केला. इथून हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडूवर हल्ला करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. तो हल्ला होतोय का? पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न आहे. यावेळी हल्ला केलाय. हुकचा फटका बघायला मिळतोय आणि काव कॉर्नर रिजनला टार्गेट करत असताना चेंडूला डिस्पॅच करून दिलाय. येतोय एक ह्यूज षटकार 6 धावांसाठी. धावा फलकावरती 30 आहेत. पहिले 2 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती, तर पुन्हा एकदा त्वरित चोख प्रत्युत्तर देत असताना गिरीश फलंदाजी मार्कवर. एक मोठा फटका येतोय, षटकार येतोय. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये अगदी 6 चेंडू 11ची आवश्यकता असताना षटकार देखील आला, पण मनोज यांनी कमबॅक केला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. यावेळी नक्कीच पंचांनी दोन्ही हात समांतर केल्यात आणि 1 फॉर द ओव्हर नक्कीच सांगणार आहेत गोलंदाजाला. म्हणजे आता गोलंदाज उमेश जाधव उसळीची आपण बघितलं तर शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी नाही करू शकत आहे. इथून बॅटरचा कमबॅक होईल का? आजदे संघाचा, देवीचा पाडा संघाचा कमबॅक इथे होईल का? पीके अँड सन्स देवीचा पाडा, क्षमासावी, पीके अँड सन्स आजदे आणि देवीचा पाडा हे दोन्ही संघ धावचीची शक्यता तिथे असणार आहे आणि फलंदाजी ते बाद होणार आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. दत्ता आहेत तिथे. बघा षटकारानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाचं चोख प्रत्युत्तर. बॅटरला बाद केलंय, धावचित स्वरूपाने बाद केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण दत्ता यांचं बघायला मिळालं. उमेश जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फेस करतील. प्रदीप यावेळी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. तिथे पुन्हा एकदा बॉडीला टार्गेट केलंय. अगदी बॉडी लाईन गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. धाव संख्या 32 धाव फलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 32 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी बनवायच्यात 98 धावा, 98 टू विन. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. राजू आल्यात. पहिल्या चेंडूवरती बिगेट करण्याचा प्रयत्न केला, पण अगदी बॉडी पासून लांब यावेळी चेंडूला ठेवलं होतं. गोल्डन स्पॉट वरती अटॅक करत असताना अजून एक निर्धाव चेंडू येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 98 धावा बनवायच्यात, 98 रन्स. अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आहेत 66 धावा. बघा अजून एक पारितोषिक आपल्या समोर येत आहे. प्रदीप यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलीप वजे यांच्याकडून असणार आहे. 66 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू निर्धाव. अशा षटकारांची आवश्यकता आहे. हा बघा चेंडू अगदी लाईनच्या बाहेर बघायला मिळतोय. वाईट बॉल नक्कीच असणार आहे. चेंडू अगदी विकेटवरती अडवला नसता तर फ्री हिट देखील बघायला मिळाली असती. 9 चेंडू देखील बघायला मिळाला असता. पुढील चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. अगदी कामोटे पारगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. विनंती असेल आपल्याला आपला निर्णय आपण त्वरित कळवायचा आहे. यावेळी पुन्हा एकदा बेगेटचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक क्रॉस बॅटेड स्ट्रोक बघायला मिळत होता आपल्याला, पण तिथे देखील बॉलचं आणि बॅटचं काहीही संपर्क नाहीये. अगदी शोल्डर थोडेसे डाऊन बघायला मिळतात आपल्याला.
मोठा फटका येतोय, शोल्डर्स जाऊन नाही तर वरती यावेळी येत आहेत. पुन्हा एकदा मिड विकेट रिजनला टार्गेट करत असताना डिस्पॅच करून टाकलाय. आणि धन्यवाद डीजे नाहीये. चेंडू अगदी आपण बघितलं तर जमीन दोस्त तिथे आज झाला. अगदी बाउंड्रीच्या अगोदरच चेंडू मैदानात विस्मवतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा हुकचा फटका बघायला मिळतोय. आणि यावेळी देखील अप्रतिम झेल इथे टिपण्यात आलाय. पुष्कर काटे आहेत, स्क्वेअर लेग बाउंड्री रिजन वरती तैनात होते. खूप चांगला झेल इथे टिपला होता. फलंदाज होत आहेत बाद. येस, आणि एक खूप चांगले खेळाडू ओम निलेश म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. ओमचं देखील मी मनपूर्वक स्वागत करीन. अगदी अंडरआर्म क्रिकेट असू देत, ओव्हरआर्म क्रिकेट असू देत, खूप चांगली खेळी. येस, चला कामोठे पारगाव, आपला निर्णय काय व्हायचा? आपण त्वरित निर्णय काय व्हायचा? कामोठे पारगाव संघ शेवटचा अंतिम कॉल, निर्णय कळवायचा आहे. फलंदाजी मार्क वरती येत आहेत हेमंत म्हात्रे, एक अष्टपैलू खेळाडू. मोठ्या फटक्याची आवश्यकता, अगदी टॉप शॉट बघायला मिळतोय. मोठ्या फटक्याचं एक्झिक्युशन करायचं नक्कीच होतं, पण तो देखील मोठा फटका येत नाहीये. 35 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर नक्कीच तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलीप वजे यांनी लावलं होतं. त्या मोहाखाली फटके मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला, प्रयत्नाला यश मिळत नाहीये. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी क्रॉस बॅटेड स्ट्रोक बघायला मिळते. उमेश जाधव तिथे आहेत. एकच धाव पूर्ण होईल का? तर येस, एक धाव कंप्लीट. 36 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ इथे झालाय. 36 धावा धावफलकावरती आणि फक्त औपचारिकता मात्र उरली असं म्हणायला हरकत नाहीये. 98 धाव्यांचा पाठलाग करत असताना 4 षटकांमध्ये फक्त 35 धावा बनवल्यात. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 63 धावा बनवायच्यात. अगदी प्रत्येक चेंडूवरती 2 षटकार मारले तरी देखील ही धावसंख्या चेस होणं आता आपल्याला अशक्य अशी बघायला मिळते. पण असंच काहीतरी ऑस्ट्रेलियाला देखील वाटलं होतं. 365 धावा. गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडू 63 धावांचं संरक्षण करण्यासाठी हरीश आलेत. पहिला चेंडू फुल टॉस इथे फेकला होता. फुल टोल तर वसूल होत नाहीये, पण चेंडू अगदी आपण बघितलं तर मैदानाच्या बाहेर गेलाय. कोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. एका धावेसाठी 5 चेंडू आणि 62 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. येस, रिव्ह्यू घेतलाय का? येस, बीमरचा रिव्ह्यू घेण्यात आलाय. तर मी GTC चे ऑपरेटर्स यांना विनंती करतो, क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करायचा. त्याआधी एक विनंती असणार आहे, फक्त 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर येस, नो चेंडू आहे सर. पुन्हा सर, नो चेंडू आहे म्हणजे फ्री हिट मिळणार आहे. फ्री हिट विकेट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करत असताना चेंडू निघून जातोय. कोशांकित क्षेत्रामध्ये फ्री हिट वरती मिळणार आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. इथून धावसंख्या चेस होणं नक्कीच कठीण आहे. विजय होणं कठीण आहे, पण पराजयामधलं अंतर आपण कमी करू शकतो. चांगली गोलंदाजी, गतीमध्ये चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलंय. फलंदाजी ते बाद होणार आहेत. राजू यांची खेळी संपुष्टात आली आहे. बॅटची अगदी इनसाइड एज बघायला मिळते. उर्वरित काम निलेश म्हात्रे कंप्लीट करतात. त्यांच्याकडून चूक होणं नक्कीच कठीण आहे आजच्या दिवसामध्ये. येस, झेल इथे कंप्लीट केलाय. कॉट बिहाइंड द विकेट्स. फलंदाज बाद होत आहेत. आणि बॅटिंग साठी PK येत आहेत, ज्यांनी चांगलं षटक फेकलं होतं. हरीश गोलंदाजी मार्कवर पुढे सरसावले, विकेट करण्याचा प्रयत्न केला. धावचीची शक्यता आणि बॅटर इथे होतील बाद. हेमंत म्हात्रे यांची खेळी संपुष्टात येते का? तर येस, हेमंत म्हात्रे यांची खेळी संपुष्टात आली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नॉट आउट केलाय का? ओके, आउट नाही केलाय. ओके, निर्धाव चेंडू असणार आहे.
यावेळी विकेट केलाय. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू वायरला आदळला तरी निर्णय तोच असणार आहे. येस, याची नोंद घ्यायची आहे. संपूर्ण खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. उर्वरित येणाऱ्या चारही संघांनी याची देखील नोंद घ्यायची आहे की चेंडू अगदी वायरला आदळला आपटला तरी देखील जो निर्णय असणार आहे तोच होणार आहे. जर झेल पकडण्यात आला तर झेल देण्यात येईल आणि जेवढ्या धावा इथे कंप्लीट होतील त्याच धावा इथे गृहीत धरल्या जातील. याची नोंद घ्यायची आहे. बॅटर आउट, फलंदाज बाद होत आहेत. फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली आहे. शेवटचा चेंडू आणि खूप चांगला डिफेन्स इथे करण्यात येतोय. सामना फिनिश, मॅच जिंकली आहे नवापाडा मोठा गाव या संघाने. चला कामोठे पारगाव संघ, विनंती असेल त्वरित डिसिजन कळवायचं आपल्याला, अन्यथा 2 धावांनी पॅनलाइज करण्यात येईल. याची नोंद घ्या. त्वरित आपल्याला डिसिजन कळवायचं. चिकनगर आणि पिसवली हा देखील संघ सज्ज असणार आहे. बिग फायटिंग मॅच ही देखील बघायला मिळेल आपल्याला. चिकनगर पिसवली विपक्ष कामोठे पारगाव. कामोठे पारगाव या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. येस येस येस, कोण असणार मॅन ऑफ द मॅच यात काही शंका नाहीये. एक अशा बॅटरनी आपल्याला इम्प्रेस केलं. या स्पर्धेतील अजून एक अर्धशतक मारलं. तिसरं अर्धशतक झळकवणारे बॅटर